व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ एक भूकंपाचे 2 तीव्र झटके आलेत। पहिला झटका 7.2 रिश्टर स्केलचा होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता। या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाजे 10,000 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्यात आणि लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आलेले। आपली घरी रिकामं करावे असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलेलं आहे। जवळपास 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय या निमित्तानं व्यक्त होतोय। आपण पाहतो एकामागे एक व्हेनेझुएलामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले होते। पहिला धक्का 7.2 रिश्टर स्केलचा आणि दुसरा धक्का 7.5 रिश्टर स्केलचा होता आणि यामध्ये अनेक इमारती कोसळलेल्या आहेत। जवळपास 10,000 नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडल्याचा संशय व्यक्त होतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल सवणे जोडले गेलेले आहेत। विशाल, अनेक वर्षांनंतर असा एक मोठा भूकंप इथं झालेला आहे आणि 10,000 लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे। अधिक माहिती मिळते त्या माहितीनुसार जवळपास 126 वर्षांनंतर व्हेनेझुएलामध्ये आलेला हा सगळ्यात मोठा भूकंप आहे। तिथली जी राजधानी आहे काराकास या ठिकाणी काही सेकंदाच्या अंतराने जवळपास 2 मोठे भूकंप झालेले आहेत। दोघांची तीव्रता ही 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल इतकी होती। त्यावरून या भूकंपाचा किती मोठ्या तीव्रतेचा हा अंदाज बांधू शकतो। अनेक घरं जी आहेत ती जमीनदोज झालेली आहेत, ती इमारती ज्या आहेत त्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचे चित्र आपल्याला दिसून येते। तर जवळ एका सर्वेनुसार जो आहे जवळपास 10,000 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 6:04 हा भूकंप झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणावरती इथं जे अस्तव्यस्त जे आहे जनजीवन संपूर्ण अस्तव्यस्त झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये बचाव कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। जी, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं व्हेनेझुएलात अत्यंत कमी अंतराने म्हणजे पहिला भूकंप आला तो 7.5 रिश्टर स्केल आणि दुसरा भूकंप काही सेकंदांनी लगेच झाला। तीव्रता भूकंपाची जास्त होती आणि त्याचमुळे जवळपास 10,000 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचा अंदाज आहे।